गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे गुरुवार आणि आजची तारीख आहे 14 आणि आज आमचं झालं आहे राईड करायचा प्लॅन. तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे. पुन्हा राईडची तयारी चालू आहे. आता वाजलेत किती माहिती आहे? सकाळचे 3:30 वाजलेत. पूर्ण मी रेडी आहे बिकॉज ट्रॅफिक लागेल म्हणून आम्ही लवकर निघणार आहे आणि आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. सगळ्यात राईड ही तुम्ही समजू शकता की राईड ही मोठी राईड आहे माझ्यासाठी, कारण की मी पहिल्यांदा बाईकवर 250+ किलोमीटर चाललो आहे एवढ्या लांब. याच्या अगोदर मी गेलो महाबळेश्वरला, पण मी ते वया कार गेलो, वया बाईक नाही गेलो. पहिल्यांदा माझं फर्स्ट टाईम असणार आहे थ्रू बाईक. लेट्स सी याच्या पुढे तुम्हाला काय काय बघायला भेटेल. मी माझ्यासोबत राहा, अपडेट करेपर्यंत तुम्हाला. ठीक आहे. आज थंडी तर भरपूर आहे. तिथे किती थंडी असेल बघूया आता, किती थंडी असेल ते. ठीक आहे, अपडेट राहा. बाय. गाडी कोल्ड स्टार्टला लावतोय. किलोमीटर बघा, 0 किलोमीटर आहे. चला गणपती बाप्पा मोरया. आपलं 6:30 आणि आता लोणावळ्यामध्ये आम्ही सध्या लवकर पोहोचलो. ट्रॅफिक नको म्हणून. वातावरण एकदम मस्त आहे. हा ब्रिज लोणावळ्याचा इथे सगळं फोटो काढतात. तो ब्रिज हवा मस्त सुटतो. आम्ही आता नाश्ता नाही केला, नाश्ता करायला थांबलो. तुम्हाला आवाज जर येत असेल तर नाश्ता करायला थांबलो तर मी तुम्हाला कंटिन्यू करताय. ठीक आहे. तर हमेशासारखा थांबलोय. आता हा रस्ता जातोय कात्रजला. कात्रजचा रस्ता आहे हा. तिथून आलो आता पुणे. वाजलेत 8:18 झाले ना. हमेशासारखा हा स्पॉट आहे बघ, शिवसाई मिसळ हाऊस. इथं गाडी पार्क केलं. कधी पण पुण्यावरून तुम्ही इथून येत असाल ना पुण्यावरशी, तर हा जावाला कात्रज. आता इथून झालं तो कात्रज बोगदा लागेल, पण त्याच्या अगोदर हा हमेशा इथं तुम्ही विजिट करू शकता शिवसाई मिसळ हाऊस करून. ही आणि माझी हालत बघायची शिवसाई मिसळ हाऊसला. हालत बघायची झाली. जॅकेट वगैरे घातलं आहे. नाश्ता करायला थांबलं. थंडी आहे तशी बघायला गेली तर थंडी आहे. आता कुठं नाश्ता काय काय भेटतं बघू. आता तुम्ही सध्या तरी मिसळ. आता आम्ही थांबलो. हे घ्यायला मला मम्मीसाठी घ्यायचं आहे.
ही मोठी साईज आहे, ही बारकी साईज आहे, ही एक साईज आणि त्याच्यात छोटी साईज, त्याच्यात छोटी साईज. आजी ते कसे, हे कसे सगळं? हे पूर्ण 500ला, हे पूर्ण 500ला. हे कसे? हे 350 रुपये. आणि हे कितीला? हे 200 रुपयाला छोटंवाले. टॉप येतं तिथून येता वेळी तुम्ही घेऊ शकता कॉलेजकडचे. हे चला, तो काय, तो आहे लॉकपिक पॉईंट. नुसता फ्लॅट सरफेस आहे. ते फ्लॅट सरफेसला लगे तुम्ही गेलात ना का 20 रुपये 4 व्हीलरचं, 10 रुपये याचं लगे पार्किंगचं घेतील. त्यांची काही नाही, योच व्ह्यू दिसणार आहे. यो जो मी इथून आणशी उभा राहून बघतोय रस्त्याच्या बाजूशी, बस सगळा चोर कारभार आहे अखरा. रूम सर्विस हॉटेल ग्रीन पल्म मध्ये छान आहेत रूम सर्विसेस इथे. हे बघा असं काहीतरी रूम आहे. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो कसं आहे ते. पोचले आम्ही आणि असं काहीतरी हॉटेल आहे आमचं. मस्त बेडरूम. आम्ही अशा रूम्स आम्हाला भेटलेत. म्हणजे हेल्मेट काय ठेवलं आहे, हे बाथरूम, बेडरूम आणि टी व्ही आणि गॅलरी बघ किती मोठी आहे. त्याचा ओपन केला काय गॅलरी, कसली मोठी गॅलरी आहे. हा आमच्या दुसऱ्याचा रूम आहे. आमच्या 3 पोरं अजून याच्यानं बसल्यात. ऐसा सीन आहे. आम्ही पहिला तो बुक करणार होतो पण नाही केला. दिसतं हे आमच्या विंडो मधून 2 माकडं आलेली होती खिडकीतच. डायरेक्ट कमीत कमी 4 फुट एवढे तरी असतील. येऊन बसलेले डायरेक्ट. त्यांना खावायचं पाकिट दिसलेलं ना म्हणून, आणि बाहेरच बसलेली, जातच नव्हती. आणि तर इथून आमचा रस्ता चालू होतोय. इथं आता आम्ही चाललोय केट्स पॉईंट, इको पॉईंट, अवकाळी आणि नादिंग 5 गणीकडे हा रस्ता. तर ह्या रस्त्याला आता आम्ही चाललोय स्पॉट बघायला त्या रस्त्यावर. आणि हा आहे केट्स पॉईंट करून निडल पॉईंट आहे. बघा किती पाणी आहे बघा. हा मला तर वाटतं डॅमचं पाणी आहे. एलिफंट पॉईंट असे काहीतरी समथिंग 4 पॉईंट इथंच आहेत. पण बघायला गेलं तर सगळे 4 पॉईंटवरून हा व्ह्यू हाच आहे. स्पॉट बघा किती आहे बघ. भरपूर सुंदर सुंदर स्पॉट आहे. हे बघा सगळे 4 स्पॉट एकाच जागेत. अला इथं लिंगमाला वॉटरफॉल लागलेला आहे. खाली बघ.
महाप्रोचं एंट्री. एंट्री लागलेला महाप्रो. क्रिसमससाठी केलं. नवीन कॅफे बनवलं. 11 वाटतं. ठीक आहे ना. हा रेस्टॉरंट आहे या साईडला. स्ट्रॉबेरीची झाडं. काहीतरी स्ट्रॉबेरी विथ क्रीम. ठीक आहे ना. एवढे फ्लेवर आहेत. मँगो, स्ट्रॉबेरी, लिची, आईस्क्रीम ते बनवतात. स्ट्रॉबेरी असं काहीतरी. हे पण आहेत बघ. कुठले ड्रायफ्रूट, मैदा, मैदा मॅडम हे दाखव. नाही का पुढं ड्रायफ्रूट वाला. चेंज करायची. हे ठीक आहे म्हणजे मोहितो वाला ब्लॅक करंट असतो. हे दाखव ना कुठला मेसेज आहे का कुठलं ॲपल क्रश. स्ट्रॉबेरीचं एक ना हे ठीक आहे. 12 आहेत का? छान आहे. ठीक आहे. अंजीरचं घ्या ना. अंजीरचं घ्या ना. महाबळेश्वर मार्केटला रात्रीचं फुल क्राऊड आहे. थंडी पण भरपूर आहे. पूर्ण मार्केट
मॉल रोड सारखं मार्केट आहे. बोल. ही बेकरी बघताय तुम्ही 1839 ची आहे. इफ यू वॉन्ट टू ट्राय मफिन्स सगळं कुक्ड आहे. तर तिला काहीतरी नवीन ट्राय करावं. तर हे पोटॅटो ट्विस्टर 100 रुपीजला एक बटाट्याचे 100 रुपये. असा काहीतरी पेरी पेरीचा आहे पोटॅटो. काहीतरी जेवण आहे आमचं. चिकन सुक्का, भात, अंडा, चपाती. मला बॅकपॅक करतो आता परतीच्या प्रवासाला. अजूनपर्यंत 300 किलोमीटर तरी झालेत. आता घरी जाईपर्यंत तर वाजतील 7-7:30पर्यंत होतील. लेट्स सी. अशी काहीतरी सेटअप होतं माझा बॅगेचा, टाईम बॅगचा. थोडी पक्की टाक. हां हां हा मॅप्रो गार्डन. तिथून यांचा काकींचा स्टॉल पहिला लागतो. नंतर इथे तुम्ही येऊ शकता. चांगला भेटतं घरगुती तो. आणि वजन बघा. असं काहीतरी मटकी बळ होती. यांच्यासोबत ते रसा देतात. आणि प्रसिद्ध वडापाव, फेमस वडापाव सिन्स 28 वर्षात सर. आणि सुकी बळ, मटकी सुकी बळ. वडापाव तर संपला पण मटकी सुकी बळ त्याच्या. बघा आता आम्ही थांबलो शॉपिंगला थोडं. आलेपाव वडी, आवळा सुपारी. आणि मी आता घेतोय कंदी पेढे, सातारी कंदी पेढे, स्ट्रॉबेरी. आमची बाईक लागली तिथे. आम्हाला आता चुलीवरचं मटण काहीतरी थाली. ही स्पेशल थाली आहे. अशा तऱ्हेने सुखरूप घरी पोचलो आहे. ऑलमोस्ट 571 किलोमीटर. 6 तास गाडी चालवल्यानंतर 6 तास गाडी चालवली. महाबळेश्वर टू एकच स्टॉप घेतला जेवायला. सुखरूप घरी आता 6 तासानंतर पोचलो. जर इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल, व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन नेक्स्ट वीक. बाय बाय. स्टे सेफ.